जय शिवराय शेतकरी मित्रांनो, यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली, पाऊस जास्त झाला आणि पाऊस झाल्यामुळे नदी नाले फुटले, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। सोयाबीन पिवळे पडले, काही वाहून गेले, कापस जमिनीवर झोपले आणि हे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची या पिकांची पाहणी करण्यात आली आणि पाहणी केल्यानंतर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांना मदत जाहीर होत आहे। त्या संबंधीचे शासन निर्णय निघत आहेत। आता ते नेमके एवढ्या फास्ट सुद्धा कसं काय निघत आहेत याचेही काही कारण आहेत। आता हे सगळं समजायला हे सगळ्याला कळतंय, कारण पुढे निवडणुका आहेत। निवडणुका असल्यामुळे ही मदत जर लवकर दिली म्हणजे लोकांच्या ही ध्यानात राहील, लक्षात राहील, शेतकऱ्यांनाही वाटेल की मदत शासनानं योग्य वेळी आणि पटकन दिली। आणि त्या बाबतीचं एक अपडेट आहे मित्रांनो, परभणी जिल्ह्यासाठी। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती, नदी नाले फुटले होते, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं आणि परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यामध्ये हे नुकसान झालं। मग आता कोणत्या तालुक्यासाठी किती निधी आलेला आहे, हेक्टरी किती मिळणार आहे, नेमका कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या अपडेट मधून घेणार आहोत आणि त्या संबंधीचा शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे। आता मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पीक विमा असेल, अनुदान असेल, अतिवृष्टी झाली त्याबाबतची मदत असेल, अशी सर्व माहिती जी की शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे अशी सर्व माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि इतरही आपल्या नातलग असो, मित्र असो, अशा सर्व शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, या पुरामुळे, अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास 834 गावातील 5,29,761 शेतकऱ्यांच्या 4,02,123 हेक्टरवरील पिकांचे 33% वर नुकसान झाल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे जे शेतकऱ्यांचे पंचनामे झाले त्यामध्ये सरासरी 33% वर नुकसान झालं होतं। त्यात सर्व 9 तालुक्यातील, आता जे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत त्या सर्व तालुक्यातील पिकांचे, जे जिरायती पिकं आहेत अशा पिकांचे 4,01,088.5 हेक्टर, पाथरी तालुक्यातील बागायती पिकांचे 673 हेक्टर, जिंतूर, पाथरी, गंगाखेड तालुक्यातील फळपिकांचे 361.50 हेक्टर नुकसान झाले होते। आणि त्या नुकसानीपोटी नुकसान झालेल्या, तर त्यासाठी नुकसान झालेल्या जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टरी 13,600 रुपयानुसार 545,48,04,212 रुपये, तर बागायती पिकांसाठी प्रति हेक्टरी 27,000 रुपयेनुसार 1,81,71,000 रुपये आणि फळ पिकांसाठी प्रति हेक्टरी 36,000 रुपयेनुसार 1,30,34,000 रुपये मिळून एकूण 548,59,89,212 रुपये निधीची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली होती आणि त्या संबंधीचा GR सुद्धा निर्गमित झालेला आहे मित्रांनो। आणि या मदतीची म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ज्यांनी तक्रारी केल्या, अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। आणि मित्रांनो, बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पुन्हा 3 हेक्टर पर्यंत मर्यादा आहे। जी अगोदर 2 हेक्टर होती, आता ती 3 हेक्टर पर्यंत मिळणार आहे। पण आता झालंय काय, शेतकऱ्यांनी बी अल्पभूधारक करून ठेवले, म्हणजे 5 एकरच्या आत करून ठेवल्या जमिनी आणि शासनानं मर्यादा वाढवली। मग याचा फायदा ज्या शेतकऱ्यांची जमीन 3 हेक्टर आहे त्यालाच होणार आहे, बाकीचे ज्याची अल्पभूधारक आहे मग त्याला त्यांच्या नुकसानीप्रमाणे मदत मिळणार आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेली मदतीची रक्कम बँकांनी कर्ज खात्यात अथवा, आणि महत्वाचं, ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप लोन घेतलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी असं कळवलंय बँकेला की ज्या शेतकऱ्यांचं हे नुकसानीचं अनुदान आलेलं आहे तर ते कर्ज खात्यामध्ये वळती करू नये, म्हणजे ते पैसे शेतकऱ्याला मिळावेत। कर्ज खात्यात वळती करून बँकेनं कोणत्याही ते कर्ज भरून घेऊ नये अशा सुद्धा सूचना
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील 22 गावातील 1513 शेतकऱ्यांची 773.72 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यांच्या मदतीसाठी 3,63,64,840 रुपये, तर 94 शेतकऱ्यांच्या 19.90 हेक्टरवरील जमा झालेला गाळ, दगडगोटे, मुरुम हटविण्यासाठी 3,58,200 रुपये निधी आवश्यक आहे, असं महसूल विभागानं सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी या खरडून गेल्या, म्हणजे काळी मातीच राहिली नाही, अशा सुद्धा काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांना सुद्धा या माध्यमातून ही मदत मिळणार आहे. असे हे परभणी जिल्ह्यासाठी अपडेट होतं. मित्रांनो, आपल्याला हे अपडेट कसं वाटलं आणि आपण तक्रार केली होती का, हे सुद्धा कमेंट करा. कारण महत्वाचं आहे की शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीचं नुकसान झालं तर कमेंट करणं, आपलं तक्रार करणं हे आपलं काम आहे. पण बरेच शेतकरी हे तक्रार करते वेळेस हलगर्जी करतात, वेळेवर तक्रार करीत नाही, आणि मग ज्यावेळेस नुकसानीची मदत येते त्यावेळेस त्यांना भरपाई मिळत नाही. मग ते त्यावेळेस त्याबद्दल चिंता व्यक्त करतात. त्यापेक्षा अगोदरच आपण नुकसानीची तक्रार करायला पाहिजे, आणि आपण तक्रार केली का नाही हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.